20-30 वर्ष पायाला टाचाला पडलेल्या भेगा पूर्णपणे ठीक होतील. गुडघेदुखी, पायदुखी, टाचदुखी देखील बरी होईल. संधिवात असेल तो देखील त्रास कमी होईल. या घरगुती उपायाने एकदा करून बघा आणि बघा अगोदर कसे पाय होते आणि आता कसे आहेत. खूप चांगला मला तरी रिझल्ट मिळालेला आहे. तुम्हालाही नक्कीच मिळेल. लाईन बघू शकता, भेगा कशा भरून आलेल्या आहेत आणि खूप सोपा असा घरगुती उपाय आहे. त्यामुळे आजच करून बघा. तर यासाठी बघा इथे मी घेतलेला आहे कांदा मीडियम साईजचा घ्यायचा. लाल कांदा घ्यायचा, पांढरा घ्यायचा नाही. आणि त्याला ना आपल्याला त्याचा पाचोळा काढून स्वच्छ करायचा आहे. आणि बघा टाचाला भेगा पडल्या किंवा पाया खूप जास्त भेगा पडल्या ना 2 पावलंही चालली जात नाहीत. खूप जास्त पाय दुखतात, रक्त निघतं आणि दिवसेंदिवस हा त्रास वाढत जातो. त्यामुळे यामध्ये वेळीच उपाय करणं देखील गरजेचं आहे. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. थोड्याफार भेगा असतील तर. आणि त्यासाठी बघा आता कांदा आपल्याला असा मोठा मोठाच का होईना थोडासा कट करून घ्यायचा आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. आणि सर्वात म्हणजे खास गोष्ट मला या उपायाची ही वाटते की याला ना तुम्हाला रोज रोज करण्याची अजिबात गरज नाही. एकदाच बनवून तुम्ही याला ठेवू शकता, म्हणजे पाहिजे तेव्हा तुम्हाला वापरता येईल. अगदी वर्षभराचा देखील स्टॉक तुम्हाला याला बनवून ठेवता येईल आणि पाहिजे तेव्हा तुम्हाला अगदी सहज कोणाला द्यायचा असेल, लावायचा असेल तर लावू शकता. आता त्यानंतर ना बघा इथे आपल्याला लागणार आहे लसूण. लसणाच्या काही 4 कळ्या मी घेतलेल्या आहेत स्वच्छ करून सोलून. आणि त्याला देखील आपण थोडंसं असं बारीक करूया किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये याला ठेचून जरी घेतलं ना तरी चालतं. आणि कांदा अजून बारीक केला तरी चालतं, काही नाही तसं. आणि त्यासोबतच ना बघा इथे जे लसण वापरलेलं आहे किंवा कांदा, या दोन्हींची तासीर खूप जास्त गरम असते. त्यामुळे याचा जो रिझल्ट आहे ना तो खूप लवकर मिळतो. आणि त्यासोबतच ना इथे कांद्याच्या ज्या लेअर आहेत मी थोड्याशा अशा काढून घेत आहे, म्हणजे कसं बनवताना हे व्यवस्थित बनेल. अगदी जास्त वेळ याला बनण्यासाठी लागणार नाही. आता त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहेत मेथी दाणे. तर मेथी दाणे साधारण 1 चमचाभर आपल्याला घ्यायचे आहेत. मेथी दाणे बघा खाण्यामध्ये तुम्ही जर वापर केला ना, मेथी दाण्याचे लाडू बनवले जातात तर ते देखील ना खूप चांगले असतात आपल्या शरीरासाठी. गुडघेदुखीचा त्रास म्हणा किंवा संधिवात ते देखील बरं करतं. आणि त्यासोबतच ना अशा प्रकारे उपायामध्ये देखील तुम्ही वापरून बघा, तुम्हाला भरपूर याचे फायदे मिळतील. 1 चमचाभरच आपल्याला वापरायचे आहेत. आणि थोडंसं याला कुटून घेतलं तरी चालतं किंवा असेच जर घेतले तरी चालतात. त्यानंतर ना आपल्याला इथे लागणार आहे आलं, अद्रक. त्याचा एक छोटासा तुकडा तुम्ही घेऊ शकता आणि त्याला असं बारीक बारीक कट करायचं आहे. जास्त आलं आपल्याला इथे लागणार नाही. जसं आता तुम्ही एकदाच लसूण किंवा अद्रक घेऊन ना खलबत्त्यामध्ये ठेचून जरी यामध्ये टाकली ना तरी चालतं. थोडंसं आपण याला बारीकच केलं, पातळ कट केलेले आहेत. त्यामुळे मी असे मोठे कट ठेवले. बाकी तुम्ही छोटं छोटं कट केलं तरी चालतं. त्यानंतर ना आपल्याला इथे लागणार आहे बघा कापूर. कापूर ना आपल्या दुखण्याला बरं करण्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळे ना कापूर इथे 2 छोट्याच्या बारक्या वड्या असतात ना गोल, तर त्या पावडर करून घ्यायच्या. माझ्याकडे अगोदरच पावडर केलेलं आहे तर तेच मी इथे वापरत आहे. यामध्येच टाकायचं, चांगलं मिक्स करायचं. आणि त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे खूप महत्त्वाची अशी गोष्ट जी की अगदी आपल्या सर्वांच्या घरी असते आणि ती म्हणजे ओवा. ओवा इथे मी बारीक पावडर करून ठेवलेला आहे, तो वापरत आहे. साधारण 1 अर्धा चमचा ओवा आपल्याला घ्यायचा आहे. हातावर चोळून जरी यामध्ये टाकला ना तरी चालतं किंवा असं बारीक खलबत्त्यामध्ये केला तरी चालतं. आता ओवा टाकल्यानंतर ना हे आपल्याला एका कढईमध्ये टाकायचं आहे. एक छोटंसं भांडं कोणतंही घ्या, त्यामध्ये आपल्याला हे पूर्ण असं सर्व एकत्रित केलेल्या गोष्टी टाकायच्या आहेत. आणि यामध्ये ज्या पावडर टाकलेल्या आहे जसं कापूर किंवा ओवा ते देखील व्यवस्थित यामध्ये मिक्स झालं पाहिजे. आणि आपल्याला इथे लागणार आहे तेल. तेल कोणतं इथे वापरत आहे मी? कडुलिंबाचं तेल वापरत आहे. तुम्ही एरंडीचं तेल वापरू शकता किंवा जे मोहरीचं तेल असतं ते जरी वापरलं तरी चालतं. कडुलिंबाचं तेल मी घरीच बनवलेलं आहे. तुम्हाला जर बनवायचं असेल तर कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा, त्यावरती डिटेलमध्ये एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. खूप चांगलं असतं कडुलिंबाचं तेल. आणि त्यानंतर ना माझ्याकडे आहे मेणबत्ती, एक बड्डेमध्ये शिल्लक राहिलेली. तुमच्याकडे असे काही तुकडे असतील तर ती टाकली तरी चालतात किंवा 1-2 रुपयाला मेणबत्ती मिळते तर ती जरी यामध्ये बारीक करून टाकली तरी चालतं. पण मेणबत्तीचा नक्की वापर करा. तर बघा मेणबत्ती मी अशी बारीक तुकडे करून यामध्ये टाकलेली आहे आणि गॅसवरती आपण याला ठेवलेला आहे गरम करण्यासाठी. आणि मेणबत्ती यामध्ये चांगली आता थोड्या वेळातच गरम झालं की वितळायला लागते आणि बाकी इतर गोष्टी देखील गरम होतात. त्यानंतर ना यामध्ये आपण थोडंसं, जसं आता तेल किती टाकलं हे खूप महत्त्वाचं आहे. तेल साधारण इथे मी अर्धा वाटी टाकलेलं आहे. बाकी अर्धा वाटी तेल मी नंतर टाकणार आहे. आणि वाटी छोटी आहे, बाकी तुम्ही चमच्याचं प्रमाण देखील घेऊ शकता. कमी जास्त जरी झालं तरी काही हरकत नाही. मोजमाप असं परफेक्टच हवं असं काही नाही. त्यानंतर ना बघा आता हे थोडंसं असं गरम व्हायला लागलेलं आहे. आणि ना कडुलिंबाचं तेल जसं मी वापरलेलं आहे तसं एरंडीचं वापर
वापरा किंवा मोहरीचं आणि एरंडीचं एकत्र केलं तरी चालतं. तुमच्यानुसार 2-3 तेलं चांगले असतात. कोकोनट ऑइल मात्र बघा कसं असतं, त्याची तासीर खूप जास्त थंड असते, म्हणजे ते थंड तेल असतं, त्यामुळे तेवढा काही याचा फायदा होत नाही. त्यामुळे ना मी कोकोनट ऑइलचा वापर करत नाही. एरंडीचं, मोहरीचं किंवा कडुलिंबाचं तेल आणि तिळाचं असेल तर ते देखील चालतं. त्यानंतर गॅस आता फुल केलेला आहे. फुल गॅसवरती मी याला गरम करणार आहे. मेणबत्ती तर चांगली यामध्ये पूर्ण वितळलेली आहेच. बाकी इतर गोष्टीही चांगल्या गरम होत आहेत. त्यामुळे ना तुम्ही जर कांदा खूप मोठा कट केला तर याला बनायला वेळ लागू शकतो. त्यामुळे कांदा व्यवस्थित असा कट करायचा, म्हणजे ही प्रोसेस लवकर होते. त्यानंतर ना बाकी राहिलेलं शिल्लक तेल मी यामध्ये टाकलेलं आहे. साधारण जसं आता ना 1 वाटी तेल यामध्ये पडलेलं आहे. आता कांदाही असा थोडासा लालसर होत आहे. अजून थोडासा आपण याला लालसर होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत. म्हणजे यामध्ये जास्त वेळ लागत नाही. अगदी 2-3 मिनिटामध्ये ही प्रोसेस होते आणि कांदा असा ओलसर होऊ द्यायचा नाही, पूर्ण असा लाल चांगला होऊ द्यायचा खरपूस, तरच गॅस बंद करायचा, नाहीतर हे तेल खराब होऊ शकतं. त्यानंतर याला थोडंसं मी रूम टेम्परेचरवरती होण्यासाठी ठेवलं होतं आणि परत काही कामामध्ये लागले आणि विसरून गेले आणि हे चांगलंच असं आपली क्रीम म्हणजे ही आपण जे बनवत आहोत ती अशीच तयार झालेली आहे आणि कांदा यामध्येच आहे. तर हे असं नको आपल्याला करायला. हे आपण आता सध्यानं थोडंसं गरम करून घेणार आहोत अशा प्रकारे. म्हणजे हे गरम गरम असतानाच तुम्ही याला अशा दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये, वाटीमध्ये, डब्यामध्ये काढायचं आहे, जेणेकरून हे असं घट्ट होणार नाही. मी कसं ठेवलं रूम टेम्परेचरवरती येण्यासाठी आणि विसरून गेले आणि बाकी त्यानंतर मी थोडं नंतर घट्ट झालं म्हणून परत गरम केलं आणि परत एका वाटीमध्ये काढलेलं आहे, ज्यामध्ये मला हे साठवून ठेवायचं आहे. आता या वाटीमध्ये ना आपल्याला हे म्हणजे असंच ठेवायचं आहे जोपर्यंत हे परत घट्ट होत नाही तोपर्यंत, कारण की यामध्ये मेणबत्ती टाकलेली आहे. तर हे खूप छान असं क्रीम सारखं तयार होतं. अगदी घरगुती आपण एक क्रीम तयार केलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला रिझल्ट मिळणारच आहे. आणि आता बघा पायाला लावायचं, कसं लावायचं ते देखील मी तुम्हाला लावून दाखवणार आहे. खूप जास्त पाय जे आहेत अगोदर खराब होते, तुम्ही बघितलंच, पण आता किती छान अगदी लहान मुलासारखे मऊ झालेले आहेत आणि हे शक्य झालेलं आहे या क्रीममुळे. थोड्या वेळातच ही क्रीम बघा कशी छान घट्ट झालेली आहे आणि अगदी मार्केटसारखी क्रीम तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि एवढा छान याचा रिझल्ट येतो ना. अगदी तुमच्या हातालाही खूप जास्त असे भेगा आहेत किंवा खराब झाले आहेत ना, मऊ करायचे आहेत, तर त्यासाठी देखील तुम्ही वापरू शकता. फक्त ना कधी वापरायचं हे खूप महत्त्वाचं आहे. तर लावायचं कसं, अगोदर पाय ना बघा टाचाला भेगा असतात ना, त्यावेळेस खूप जास्त त्यामध्ये धूळ असते, खराब झालेले असतात, घाण असतात. तर अगोदर कोमट पाण्याने पाय स्वच्छ करायचे. वाटलंच तर कोमट पाण्यामध्ये थोडं लिंबू, खायचा सोडा टाकून, मीठ टाकून थोडं 5-10 मिनिट पाय ठेवून बसा. खूप जास्त पाय खराब असतील तर, त्यामुळे पाय डिसइन्फेक्ट होतात, साफ होतात. आणि त्यानंतर ना आपल्याला पायाला ही क्रीम लावायची आहे. क्रीम लावल्यानंतर रात्री क्रीम लावायची, म्हणजे कसं हे पायामध्ये चांगली मुरते, व्यवस्थित बसते. बघा टाचाच्या भेगा कशा भरून आलेल्या आहेत, लाईन अजूनही यामध्ये दिसत आहेत आणि खरंच खूप चांगला रिझल्ट मिळतो. रात्री झोपण्यापूर्वी हे लावायचं, त्यावरती कपडा किंवा पॉलिथिन अशी बांधायची, म्हणजे दुसऱ्या कपड्याला हे लागू नये किंवा निघू नये. दोन्ही पायाला व्यवस्थित हे करायचं आणि त्यानंतर ना सकाळी हे उठल्यानंतर काढायचं. खूप छान तुमचे पाय असे मऊ होतील आणि त्यानंतर हळूहळू टाचा भरून येतात. पायदुखी, टाचदुखीचा त्रास देखील कमी होतो. ट्राय करून बघा. काही प्रश्न असतील कॉमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल शेअर करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नक्की रिझल्ट मिळतो, खूप छान पाय होतात.